आज आपण वर्षभर टिकणारं तिखट असं लिंबाचं लोणचं कसं घालायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी मी इथे 2 किलो लिंबू घेतलेले आहेत। लिंबूच्या बारीक फोडी करून घेतल्या आहेत। त्याला हळद आणि मीठ लावून चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकून व्यवस्थित रात्रभर ठेवायचं आहे। बऱ्याच वेळा लोणच्याला बुरशी लागते, त्यासाठी ही टिप आपल्याला चांगली फॉलो करायची की थोडंसुद्धा पाण्याचं थेंब राहून द्यायचं नाही। त्यासाठी मी लिंबू एका कापडामध्ये असे बांधून घेतलेले आहेत। आता लिंबासाठी मसाला तयार करून घेऊया। इथे मी घेतलं आहे जिरं, मेथी, थोडेसे लवंग आणि मिरी घेतलेलं आहे, मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे। त्याचप्रमाणे काश्मीरी मसाला, हिंग आणि मोहरी पूड लागणार आहे। इथे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये सगळ्यात आधी हिंग, नंतर जो मसाला आपण भाजून घेतलेला आहे तो वाटून घ्यायचा आणि थोडीशी मोहरी पूड घालून घ्यायची आणि ह्यामध्ये काश्मीरी लाल मसाला घालून घ्यायचे। त्यामुळे लिंबाच्या लोणच्याला छान असा रंग येतो। घरचा मसाला घालायचा आणि पूर्णपणे तेल थंड झाल्यावरच मगच लिंबाच्या फोडीमध्ये घालून घ्यायचे आहे आणि इथे आपलं लिंबाचं लोणचं तयार आहे।